मला डाव्या हाताने लिहिता पण येतं माझ्या. लोक बायलिंग्युअल असतात, मी बाय हँड्युअल आहे. समीर चौगुले हे तुमच्यामुळे आहे. विनोद जे आहेत ना हे विनोद बुद्धी फालतू विनोद हे तुमच्यामुळे येतात. हा समीर चौगुले हमरे को तुमरे को ते जिम्मेदार आहेत हा सगळ्या विनोदांना. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारेल. नाही आवडला ते का बाहेर नाही कशाला वांग्याबरोबर आता त्याला ठेचा साडी पडली. उगाच मोरे सही आहे यार तो. तर जस्ट नेहाज डेली व्लॉग मध्ये आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज जस्ट नेहाज डेली व्लॉग मध्ये फक्त नेहा नाहीये, तर तिचा मुलगा आज माझ्यावरती प्रयोग होणार आहे. आज आपण माझी आई मला शिकवणार आहे वांग्याचं भरीत कसं बनवायचं. तर त्यासाठी आम्ही आता जस्ट मार्केट मध्ये जाऊन ही 4 वांगी आणली. स्पेशली भर पावसात जाऊन पावसामध्ये रेनकोट घालून स्कूटीवरती जाऊन मार्केटमध्ये जाऊन हे सगळं आणलेलं आहे सामान. आता आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप ती मला शिकवेल, तसंच मग मी तुम्हाला शिकवेन. आपण शिकूया वांग्याचं भरीत कसं बनवायचं. हा, आणि तुला हे माहितीये का, लोकांनी जो तू पुरणपोळ्या ज्या बनवल्यास त्या रेसिपीला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. अरे वा. लोकांना ते आवडलंय खूप. आणि काही जणांनी म्हटलं अरे वा आम्ही पण ट्राय करू, जर सोहम पुरणपोळी बनवू शकतो तर आम्ही पण बनवू शकतो. सो सोहम जर वांग्याचं भरीत बनवू शकतो तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर घे, हे एक वांग घे पहिलं, आणि त्याला ना सुरीने असं छोटे छोटे भेगा कर अशा. छोटे हा बरोबर, खोलसरच कर. हा खोल अशा थोड्या. हा अजून कर, ठिकठिकाणी कर, म्हणजे भाजायला बरं पडतं ते. जरा ना 2-3 असे मोठे छेद कर, त्याच्यामध्ये ह्या लसणीच्या पाकळ्या आतमध्ये त्या वांग्यामध्ये भर. प्रश्न आहे की हे जे वांगे आहे आणि हे जे वांग आहे याच्यामध्ये फरक काय? वांग्यांमधला फरक तसा आपल्या कोकणातल्या लोकांना फारसा माहिती नाहीये. तर ह्या 2 वांग्यांमधला फरक काय आहे हे नक्की जे सबस्क्रायबर्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांनी नक्की सांगावा. तर नक्की कमेंट करा की हे काळं वांग नेमकं काय प्रकार आहे आणि हे काय आहे. दोन्ही आजीलाच विचारायला हवं. हा, वासंती आजीला तू विचारू शकतोस, ती तुला जास्त चांगलं सांगू शकते. आणि ह्या वांग्याला आता बाहेरून थोडं तेल लाव. हे बघ वांग्याचा देठ कापायचं नाही बरं, कारण ते हँडल करायला आपल्याला बरं पडतं ना. झालं आता हे भाजून शेकून वगैरे आपण सोहम करतो हे वांग्याचं भरीत, बरोबर. पण जर का अजून सोपं हवं असेल ना तर वरण भाताचा कुकर लावतो ना आपण, हा त्याच्यावरतीच छोटे छोटे ह्याचे तुकडे करायचे आणि सरळ कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्याने काय होईल? ते शिजलं जातं ना चांगलं. अच्छा. हा, आणि ते कापून का शिजवायचं विचार, हे डायरेक्ट पण आपण असं कुकरला लावू शकतो की नाही. पण हे असं नाही करायचं, कारण ना वांग्याच्या आतमध्ये ना खराब असू शकतं, बारीक बारीक आळ्या असू शकतात. आणि म्हणून ते कुकरला पण लावलं तर ते कापून लावायचं. मी बऱ्याचदा शॉर्टकट वापरते आणि ते शिजलेलं जे असतं ना नरम, त्याला असं स्मॅश करायचं स्मॅशरने की झालं. आणि मस्त चरचरीत अशी फोडणी द्यायची लसणीची, मिरचीची. हलटी पलटी कर त्या वांग्याला. तसं तुझा किचन मध्ये ना सोहम हात एकदम सफाईदारपणे चालतो. हो, कारण आता इतकी वर्ष मी स्वतः जेवण बनवत असल्यामुळे मला आता त्याची सवय तर झालेली आहे. म्हणूनच तुला शिकवायला फार वेळ नाही जात माझा. बरं, तेल लावण्याचं काय विशेष कारण? आतमध्ये शिजतं ना, नाहीतर करपेल ना डायरेक्ट वांग जर आपण गॅसवर ठेवलं तर ते करपणार. बरोबर. चला आता अशी आम्ही आधी पहिली वांगी भाजून घेतो. आता ही वांगी भाजतायत तोपर्यंत सोहम काय करायचं असतं, हे कांदे बारीक चिरून घेऊ. अशा छोट्या छोट्या बाकीचं प्रिपरेशन आपण वांग्याच्या भरतासाठी करूया. चला. हा, प्रिपरेशन करून मग आम्ही तुम्हाला पुन्हा भेटतो. वा, छान भाजलंय ना, एकदम मस्त भाजलंय. तू एकदम व्यवस्थित हँडल करतोस. बघूया आपलं वांग नीट करपलंय का, भाजलंय का. असं उभं धर. हा, असं अशी एकदम आज भरीत पार्टी आहे आपल्याकडे. असं चेक करूया. आता हे असं झाल्यासारखं आपल्याला वाटतंय. आता ह्याचे पापुद्रे काढ, हळूहळू फेकून द्यायचं ते सगळं. अरे तू चांगला स्वयंपाकी आहेस, यू आर गुड कुक. नाहीतर मग एवढं वजन वाढलं असतं माझं तिकडे राहून. हो ना. मला घरी स्वतः जेवण बनवायची मला खूप आवड आहे.
आता मी जर्मनीमध्ये खारी, नानकटाई, कुकीज, ब्राउनी असं हे सगळं पण बनवतो, ब्रेड बनवतो. आणि इंडियन आपले जे क्विझिन आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे फिश सोडून, फिश आतापर्यंत म्हणजे तिकडे सुरमई वगैरे तर मिळते, काय मिळते नाही माहित नाही मला. प्रॉन्स मी नेहमीच बनवतो. हे बघ, या सुरीने ना ह्याला जरा मध्ये मधोमध काप आणि त्याचे 2 भाग कर, पसरव त्याला. आता याच्यामध्ये आपण ना असं चेक करायचं कुठे आळी वगैरे आहे का स्मॅश कर छान. आतापासूनच खूप छान वास यायला लागलेला आहे ना. त्याच्यामध्ये आपण जी हे घातली ना लसूण, त्याच्याने पण एक वेगळा स्मेल येतो बघ, कसा स्मोकी. इकडे हे बघ आपण ना इकडेची तयारी करून ठेवली लगेचच. हे थंड होईपर्यंत कांदा चिरलाय, भाजलेले शेंगदाणे आहेत, लसूण आहे, मिरची आहे आणि कोथिंबीरीचं तुला सांगते मी, कोथिंबीर दांड्यासहितच कापून घेतली. ओके. हा घेतले ते पण त्याच्यामध्ये छान टेस्ट लागते. कढीपत्ता, हिरवी मिरची उभी कापून घेतली अशी, आणि हे थोडं ना दाण्याचा क्रश पण घेतलाय. काय मला म्हणत होतास लसूण सोलताना की आई आपण ठेचा बनवूया का, कारण लसूण आहे आपल्याकडे. बघते हे जरा लसूण आहे ना, ह्याला जरा ठेचून घे, मिक्सरला लावायची नाही. डायरेक्ट टाकू फक्त? हा टाक. मिरच्या टाक, मिरच्या पण तेलावर त्याला फ्राय होऊ दे जरा. खूप वर्ष मी इंडक्शन वरती जेवण बनवल्यामुळे मला थोडं फुल गॅसची थोडीशी एन्झायटीच आहे. हा ना. कारण खूप जास्त ठेवला, फुल वरती ठेवला इंडक्शन की म्हणजे जे काही तुम्ही बनवत असाल ते खाली टचच होणार आहे भांड्याला. कढीपत्ता टाकला, आता कांदा टाक. नको डायरेक्ट टाक, तळल्या जाऊ देत त्या. आणि हे आपण दाणे टाकूया, त्यातनं थोडं मीठ टाकायचं सोबत. ह्याच्यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं कापून टाकलंय. आम्ही कोकणातले लोक, खोबरं तर लागतं, सुक्या खोबऱ्याशिवाय आमचं काय होणार नाही. आता मीठ टाकून घे. ठीक आहे. हे बघ सोहम, हा कांदा भाजतोय ना तोवरच जरा मीठ टाक. कारण आणि तुझ्या स्वयंपाकाचं वैशिष्ट्य असं आहे की तू तेल फारच कमी वापरतोस. आपल्या कढया घ्यायच्या राहिल्या, पण मी आता घेणार. लास्टची आपण मल्टीपर्पज भांडी वगैरे बघू शकतो, जे तुला कदाचित मग ओव्हन मध्ये जर तुला बेकिंग वगैरे पण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुला ते वापरता येईल. ते ऑनलाईन वरती भक्ती मामीसाठी हे बघ ना, ते किचन मध्ये तिला मॅट हवंय. किचन मधलं मॅट ना, ते पण पटकन मिळेल आपल्याला. ते सोहमने आता हे असं मिक्स केलेलं आहे. तुम्ही सगळ्या स्टेप्स फॉलो करा व्यवस्थित. कांदा चांगला भाजून झाला, कांदा भाजतानाच स्मॅश केलेलं वांग टाकायच्या आधीच मीठ टाकलंय आम्ही, जेणेकरून त्या कांद्याला पण एक चांगला मिठाचा स्वाद येतो. आता हे बघते ढवळायच्या आधी हे टाक, हे दाणे बारीक, अख्खे दाणे पण आहेत आणि दाण्याचं बारीक कूट पण करून टाकलेलं आहे. हे पण टाक आता दाणे. हो सगळं टाक. ते गावी आम्ही माझ्या मामीने, तुला पण माझ्यासारखंच आहे, शेवटपर्यंत नाव आळूचं फतफद, आळूचं फतफद, त्याच्यामध्ये आम्ही शेवटपर्यंत शेंगदाणे शोधत होतो. मला पहिल्याच ह्याच्यामध्ये 3 शेंगदाणे मिळाले. 3. मग मी ते त्यातले 2 शेंगदाणे दादाला दिले, कारण दादा बराच वेळ झाला शोधत होता. हे याच्यावर झाकण ठेव आणि पाणी वगैरे काहीच नको, काही ऍड नाही करायचं. नो वॉटर. आता फक्त याला एक वाफ येऊ द्यायची, कारण ते सगळं शिजलेलं भाजलेलं आहे. आता तोपर्यंत हे भाजलेलं आता जरा गार झालंय. हे आपण मिक्सरला लावून ह्याला आपण हा ठेचा म्हणून करून घेऊ. वरून कोथिंबीर ऍड कर. आणि थोडं ड्रायच हे कर, पाणी नको टाकूस. छान झाला होतोय ठेचा. गेले 2 वर्ष तिकडे मास्टर शेफ, सेलिब्रिटी मास्टर शेफ आहे ना, ते अगदी सगळे सीझन बघितलेले. त्याच्यामुळे एकतर निकी तांबोळीचा ठेचा आणि दुसरं हे सगळे सेलिब्रिटी गरम गरम जे लावतात ना मिक्सर, आणि मग असं जे उडतं ते मी अगदी सगळे डोळे पारखून असं निरखून बघितलेलं आहे की कशी ही चूक करायची नाही. ऍज वेल एज आपलं वांग्याचं भरीत पण तयार. तर वांग्याचं भरीत, सोहमच्या हातचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिलेली आहे.
एकही स्टेप सोमने अवॉइड नाही केली किंवा मी नाही केलं काहीच. त्यामुळे हे सगळं त्याने बनवलेलं आहे. ये कोथिंबीर गार्निशिंग. तुला आज मी वांग्याचं भरीत बनवायला का सांगितलं, याचं वैशिष्ट्य हे आहे की मी वांग्याचं भरीत बनवायला म्हणून मी आणि माझा मित्र आम्ही मार्केटमधनं वांगी घेऊन आलो. ते आम्ही फ्रीज मध्ये ठेवली आणि मग ती फ्रीज मध्येच राहिली आणि तिथेच ती खराब पण झाली. पण त्याचं भरीत झालंच नाही कधी. वांग्याचं भरीत तिथेच राहिलं. सोहम हे वांग्याचं भरीत आणि ठेचा. ठेचा पण घ्यायचा का सोहम आपण जरा? नक्की दाखवूया ना. खमंग असा वास येत आहे, एकदम मस्त जबरदस्त. आणि ठेच्याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता, खूपच छान आहे. एक आपण बाईट ट्राय करून बघूया. जास्त तिखट नाही ना झालं? नाही, खूपच छान आहे. निकी तांबोळी विल बी प्राऊड ऑफ दिस ठेचा. एक आफ्टर टेस्ट आहे तिखट, पण तेवढी पाहिजे. भाकरी बरोबर वगैरे लागतं ना ते. मस्त मस्त. वाव, मस्त आहे ना. सो याच्याबरोबर काय खाऊ शकतो माहितीये तुला? दही घालायचं आणि खायचं. लिटरली गाईज 2 वर्ष मी ही टेस्ट मिस केली होती. तिथे सगळं काही मिळतं, वांग्याचं भरीत नाही मिळत. तर तुम्हाला इथे जितकं वांग्याचं भरीत खाता येईल तितकं खाऊन घ्या आणि बनवायला शिका. बनवायला शिका. काय सुंदर झालंय. मी तुम्हाला कायच सांगू की मी खरंच नाही तुम्हाला हे दाखवू शकत टेस्ट. अदरवाईज मी खरंच दाखवली असती. पण आता कसं, तर तुम्ही पण करून बघा आमच्या पद्धतीने, म्हणजे सेम टेस्ट तुम्हाला मिळेल. तर मग सोम काय, तर हा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही विसरू नका, डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल जस्ट नेहाज डेली व्लॉग. थँक्यू. नक्की करून बघा वांग्याचं भरीत. अप्रतिम झालंय, माइंड ब्लोईंग. थँक्यू. पीस.